The torque developed by three-phase 400-volt induction motor is a 240 Newton meter. If the supplied voltage is reduced to the 200 volt, the developed torque will be how much. अच्छा, या ठिकाणी क्वेश्चन चांगलेला आहे. जो काही V1 आहे तो V1 या ठिकाणी दिलेला आहे आपल्याकडे. V1 इज इक्वल टू 400 व्होल्ट आणि त्या केसमध्ये T1 इज इक्वल टू किती आहे तर 240 न्यूटन मीटर आहे. इफ द सप्लाय व्होल्टेज रिड्यूस टू 200 म्हणजे V2 इज इक्वल टू काय केलेलं आहे तर 200 व्होल्ट केलेला आहे. त्या केसमध्ये T2 इज इक्वल टू किती असेल अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. आपण आताच रिलेशन या ठिकाणी पाहिलं काय तर T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू V2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय V1 चा स्क्वेअर. आता आपल्याला T2 ची व्हॅल्यू या ठिकाणी पाहिजे. देअरफॉर T2 इज इक्वल टू V2 या ठिकाणी किती आहे तर 200 चा स्क्वेअर इंटू 200 होईल डिवायडेड बाय काय तर V1 चा स्क्वेअर. V1 किती आहे तर 400 इंटू 400 इंटू याला T1 ना काय करूया आपण मल्टिप्लाय करूया इंटू काय होईल 240. हा या ठिकाणचा काय होईल तर T1 होईल. आता त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याकडे आन्सर काय येईल. या 2 झिरोला A2 झिरो, या 2 झिरोला A2 झिरो गेले म्हणजे राहिलं काय ऍक्च्युअली 4 डिवायडेड बाय 16. T2 इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 16 इंटू 240 झालं. 4 के 4 4 4 हजार 16 म्हणजे या ठिकाणी 4 इंटू यांना भाग जायला किती ना तर 6 न जायला म्हणजे 6 चौक 24 60 म्हणजे 60 न्यूटन मीटर. ह्या केसमध्ये काय होईल तर टॉर्क या ठिकाणी होईल सेकंड केस मधला. म्हणजे पहिल्या केसमध्ये किती होतं तर 240 न्यूटन मीटर होता. सेकंड केसमध्ये येईल 60 न्यूटन मीटर. आता हे 60 न्यूटन मीटर का आले असं कारण सप्लाय व्होल्टेज काय केलेलं आपण 200 व्होल्ट पर्यंत रिड्यूस केलेला आहे म्हणजे टॉर्क पण या ठिकाणी काय होईल रिड्यूसच होईल. ऑप्शन नंबर फर्स्ट या केसमध्ये काय असेल याचा करेक्ट आन्सर असेल. बघा सप्लाय व्होल्टेज कितीने कमी केला तर निम्म्याने कमी केला पण टॉर्क निम्म्याने कमी झाला का तर नाही. टॉर्क कितीने कमी झाला तर टॉर्क त्याच्या 4 पटीने या ठिकाणी कमी झालं. सप्लाय व्होल्टेज हे डबल पटीने आपण डबल साइडने काय करतोय आम्ही कमी करतोय म्हणजे 400 पासून 200 पर्यंत गेलतोय हाफ कमी केलं तर सप्लाय व्होल्टेज किती झालं 240 पासून 60 पर्यंत आलं म्हणजे काय झालं 1/4 झालं की नाही ही गोष्ट आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. याच पद्धतीचा आपण क्वेश्चन या ठिकाणी पाहिला होता. जर सप्लाय व्होल्टेज आपण हाफ केलं तर टॉर्क काय होईल तर 1/4 होईल. त्याच पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. सप्लाय व्होल्टेज काय केलं हाफ केलं 400 पासून 200 आणलं तर टॉर्क काय होईल 1/4 होईल. आता 240 डिवायडेड बाय 4 करा म्हणजे 1/4 झाला किती होईल तर 60 न्यूटन मीटर म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट या केसमध्ये काय असेल करेक्ट आन्सर असेल. असे आपण सॉल्व करू शकतो पण आपल्याला समजलं असेल तर कन्सेप्ट क्लिअर असतील तर अदरवाइज हा आपल्याकडे फॉर्म्युला आहेच. नेक्स्ट A three-phase 50 Hz 6-pole induction motor has a rotor resistance of 0.5 ohm and reactance of 0.5 ohm. Neglect the voltage drop in stator and assume that rotor resistance is constant. अच्छा rotor resistance हा constant आहे. Given that the full load slip is equal to 5%, the ratio of the maximum torque to the full load torque is approximately equal to the. याच्यामध्ये दिलेल्या क्वांटिटी काय काय आहे तर रोटारचा रेजिस्टन्स दिलेला आहे R2 इज इक्वल टू 0.1 ओहम. देन X2 इज इक्वल टू 0.5 ओहम दिलेला आहे. अच्छा जो काही रोटार रेजिस्टन्स आहे तो रोटार रेजिस्टन्स कॉन्स्टंट दिलेला आहे आणि फुल लोडची स्लिप एंड दिलेली आहे एस ॲट फुल लोड इज इक्वल टू 5% दॅट इज 0.05. द रेशो ऑफ द मॅक्झिमम टॉर्क टू द फुल लोड टॉर्क म्हणजे T मॅक्सिमम डिवायडेड बाय T फुल लोड या ठिकाणी विचारलेला आहे. ह्या रेशोचं कॅल्क्युलेशन आपण केलं होतं. काय आलं होतं आन्सर A² प्लस H² डिवायडेड बाय टॉइस ऑफ AS. दॅट इज हा A काय तर करस्पॉन्डिंग टू द मॅक्सिमम स्लिप आहे म्हणजेच A ला आपण रिप्लेस करतो S मॅक्सिमम स्क्वेअर प्लस S या ठिकाणी फुल लोडचा स्क्वेअर डिवायडेड बाय S2 इंटू S मॅक्सिमम इंटू S ॲट फुल लोड. अशा पद्धतीचं आपल्याकडे काय आलं बघा एक इक्वेशन आलं. आता या ठिकाणी फुल लोडची स्लिप दिलेली आहे. फुल लोडची स्लिप माहिती आहे पण मॅक्झिमम स्लिप या ठिकाणी माहिती आहे का तर नाही. मग मॅक्झिमम स्लिपच्या व्हॅल्यूसाठी आपण काय करू शकतो तर जो काही या ठिकाणचा रोटारचा रेजिस्टन्स आहे आणि जो काही स्टेटरचा रोटारचा रिॲक्टन्स आहे याच्यामध्ये आपण इक्वेशन ड्राइव्ह करू शकतो. दॅट इज इक्वल टू काय होईल या केसमध्ये बघा फॉर मॅक्झिमम स्लिप S मॅक्सिमम इज इक्वल टू R2 डिवायडेड बाय सिम्पली X2 होईल. काय होईल तर R2 डिवायडेड बाय सिम्पली या ठिकाणी X2 होईल. जर R2 डिवायडेड बाय X2 आपण या ठिकाणी केलं तर आपल्याकडे आन्सर काय येईल R2 किती आहे रोटारचा रेजिस्टन्स आहे जो की या ठिकाणी 0.1 ओहम आहे विच इज इक्वल टू 0.1 ओहम डिवायडेड बाय X2 किती आहे तर 0.5 आहे.
देअरफॉर 0.1 डिवायडेड बाय 0.5 केलं की आपल्याकडे आन्सर येईल 0.2. म्हणजे आपल्याकडे मॅक्झिमम स्लिपची व्हॅल्यू आली किती 0.2 आली. याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवूया आपण 0.2 चा स्क्वेअर प्लस 0.05 चा होल स्क्वेअर डिवायडेड बाय या ठिकाणी काय तर 2 इंटू 0.2 इंटू 0.05. आन्सर याचं काय येईल बघा, विच इज इक्वल टू येईल बघा 2.125. म्हणजे हा जो काय दोघांचा रेशो येईल तो रेशो किती येईल बघा, मॅक्झिमम टॉर्क डिवायडेड बाय फुल लोड टॉर्क इज इक्वल टू 2.125. ऑप्शन आहे का, यस ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 3 या केसमध्ये काय तर करेक्ट आन्सर आहे. आता गेटला विचारलेला क्वेश्चन आहे हा 2014 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. अशा पद्धतीने आपल्याला ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करता यायला पाहिजे. रोटारचा रेजिस्टन्स यांनी काय केलेला आहे या ठिकाणी कॉन्स्टंट अज्युम केलेला आहे. काय तर कॉन्स्टंट म्हणजे या ठिकाणी एक्सप्लेनेशन ऍड करण्याची गरज आहे का, नाही. मग या कॉन्स्टंट रेजिस्टन्सच्या केसमध्ये आपल्याला मॅक्झिमम स्लिपची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल, जी की या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने आली. ऑप्शन नंबरचा 3 या ठिकाणी करेक्ट असेल. याचं सोल्युशन बघा अशा पद्धतीने दिलेलं असेल. मॅक्झिमम या ठिकाणी स्लिप दिली कॅल्क्युलेट केली आपण किती आहे तर एस मॅक्स इज इक्वल टू किती आहे R2 डिवायडेड बाय X2 असेल, विच इज इक्वल टू 0.1 डिवायडेड बाय 0.5 इज इक्वल टू 0.2 ही मॅक्झिमम स्लिप आली. आणि फुल लोडच्या केस मधली स्लिप किती ऑलरेडी दिलेली आहे आपल्याकडे तर यस ॲट फुल लोड इज इक्वल टू 0.05 आहे. याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू ठेवायची आता मॅक्झिमम डिवायडेड बाय टी फुल लोड इज इक्वल टू काय तर यस मॅक्सचा स्क्वेअर प्लस यस ॲट फुल लोडचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ एस मॅक्स इंटू यस फुल लोड. हा सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता स्लिपमध्ये कन्फ्युजन होत असेल तर या एस मॅक्सला काय करायचं, ए न रिप्लेस करायचा. ए न रिप्लेस करता ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑफ ए एस. ह्या पद्धतीचा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवू शकतो. आन्सर येत आहे 2.125. The shape of a torque slip curve of an induction motor is. आता जो काही शेप आहे जनरली टॉर्क स्लिप कर्व ऑफ एन इंडक्शन मोटर इज काय असेल तर जनरली जो काही या ठिकाणी शेप असतो तो शेप कसा असतो तर शेप आपल्याकडे पॉसिबल असतात. एक तर या ठिकाणी स्ट्रेट लाईन असतो आणि दुसरा असतो या ठिकाणचा हा फर्स्ट झाला आणि सेकंड असतो रेक्टँग्युलर हायपरबोला. कोणता तर रेक्टँग्युलर हायपरबोला. हा पॉसिबल कुठं आहे तर लो स्लिपच्या रिजन मध्ये. कुठं तर लो स्लिपच्या रिजन मध्ये. हा कुठं पॉसिबल आहे तर हाय स्लिपच्या रिजन मध्ये. आता इंडक्शन मशीनवरती जो काही लोड आहे तो लोड या ठिकाणी नेहमी कमी असेल का, नसेल. तर इंडक्शन मशीनवरती जो काही लोड असेल तो लोड या ठिकाणी काय असेल हाय असेल. म्हणजे हेवी लोड त्याचा आपण उपयोग करू शकतो. जर लोड हा या ठिकाणी हेवी असेल तर त्याची स्लिप काय असेल तर स्लिप त्याची ऑलवेज हाय असेल. म्हणजे जनरली आपण इंडक्शन मोटरचा उपयोग हा नो लोडसाठी कुठं करू शकतो का, म्हणजे इंडक्शन मोटर मशीन आहे पण त्याला आपण कुठं लोडच लावला नाही किंवा लोड कमी लावलाय किंवा लाईटली लोड लावलाय. अशा पद्धतीचं ऑपरेशनची आपल्याला काही गरज आहे का तर नाही. इंडक्शन मशीनचा उपयोग आपण काय करूया हेवी लोडसाठी यूज करण्याचा प्रयत्न करूया किंवा नॉर्मल लोड या ठिकाणी आपण अप्लाय करूया, जेणेकरून जो काही टॉर्क स्लिप आहे तो टॉर्क स्लिप या ठिकाणी काय होईल तर एकमेकांना इन्व्हर्स होईल. म्हणजेच या केसमध्ये टॉर्क काय असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 डिवायडेड बाय एस असेल. या केसमध्ये काय असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्लिप असेल. म्हणजे जनरली आपण त्याचा उपयोग कुठं करूया तर हाय स्लिपच्या रिजनमध्ये म्हणजेच हाय लोडच्या रिजनमध्ये. मग त्या केसमध्ये जो काही कर्व असेल तो कर्व कोणता असेल तर रेक्टँग्युलर हायपरबोला असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी काय असेल करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. या ठिकाणी टॉर्क झाला, या ठिकाणी स्लिप झाली, हा झाला रेक्टँग्युलर हायपरबोला कर्व. ऑप्शन नंबर 4 या केसमध्ये काय असेल याचा करेक्ट आन्सर असेल. या ठिकाणी स्ट्रेट लाईन ही दिलेला आहे पण स्ट्रेट लाईन या ठिकाणी आपण या ठिकाणी ऑप्शन टिक करणार का नाही. का कारण इंडक्शन मशीनचा उपयोग आपण लाईट लोड कंडिशनमध्ये किंवा लो लोडच्या कंडिशनमध्ये का करू. आपल्याला त्याच्यामधून काय पाहिजे तर जो काही आउटपुट आहे आउटपुट त्या मशीनचं काय पाहिजे असतं या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम पाहिजे असतं, जेणेकरून आपण त्याला इफिशियंटली वर्क करू शकू. काय करू शकू इफिशियंटली. ओके नेक्स्ट क्वेश्चन. ड्युरिंग द कॉन्स्टंट टॉर्क ऑपरेशन ऑफ एसी इलेक्ट्रिकल मशीन. आता काय म्हणते बघा ड्युरिंग कॉन्स्टंट टॉर्क ऑपरेशन ऑफ द एसी इलेक्ट्रिकल मशीन. अगेन येईला विचारलेला क्वेश्चन आहे 2015च्या केसमध्ये. सप्लाय व्होल्टेज और फ्रिक्वेन्सी हॅज टू बी रिमेन कॉन्स्टंट, स्पीड हॅज टू रिमेन कॉन्स्टंट, पॉवर हॅज टू रिमेन कॉन्स्टंट, बोथ सप्लाय व्होल्टेज अँड सप्लाय फ्रिक्वेन्सी हॅज टू रिमेन कॉन्स्टंट. आपण जो काही या ठिकाणी स्पीड कंट्रोलची मेथड होती त्या स्पीड कंट्रोलच्या मेथडमध्ये आपण याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. काय डिस्कशन केलं होतं तर या ठिकाणी अशा पद्धतीने काय होतं आपल्याकडे
तर टॉर्क होतं, पी होतं आणि या ठिकाणी काय होतं तर एन होतं. जे काय इंडक्शन मशीन आहे ते इंडक्शन मशीनचं आपण ऑपरेशन पाहिलं होतं. ते काय करतंय तर दोन पद्धतीच्या ड्राईव्हमध्ये या ठिकाणी ऑपरेट करण्याचा प्रयत्न करतंय. फर्स्ट ड्राईव्ह या ठिकाणी होती कॉन्स्टंट टॉर्क ड्राईव्ह. फर्स्ट होती कॉन्स्टंट टॉर्क ड्राईव्ह आणि सेकंड या ठिकाणी होती कॉन्स्टंट पॉवर ड्राईव्ह. कॉन्स्टंट पॉवर ड्राईव्ह. आता कॉन्स्टंट टॉर्क म्हणजे जनरली जो काय पी आहे तो पी डायरेक्ट प्रोपोर्शनल टू काय तर एन टी आहे. आता पॉवर कॉन्स्टंट आहे, आपण स्पीड कंट्रोल करतोय म्हणजे स्पीड वाढवतोय तर टॉर्कनं काय व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे. स्पीड वाढलं तर टॉर्क या ठिकाणी काय व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे, जेणेकरून पी या ठिकाणी काय राहिलं कॉन्स्टंट राहिलं. म्हणजे जे काही कॉन्स्टंट पॉवर ड्राईव्ह आहे त्या कॉन्स्टंट पॉवर मध्ये जो काही टॉर्क आहे तो टॉर्क कसा पाहिजे तर टॉर्क हा या ठिकाणी व्हेरिएबल पाहिजे. कसा तर व्हेरिएबल. आता टॉर्क या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट पाहिजे. जर टॉर्क इज इक्वल टू आपण विचार केला तर टॉर्क काय आहे तर डायरेक्ट प्रोपोर्शनल टू पी डिवाइडेड बाय एन. आता टॉर्क या ठिकाणी कॉन्स्टंट पाहिजे, एन तर या ठिकाणी काय होतोय चेंज होतोय म्हणजे या पी न सुद्धा काय पाहिजे व्हेरिएबल झालं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय असेल तर व्हेरिएबल पॉवर असेल. काय तर व्हेरिएबल पॉवर ड्राईव्ह असेल. व्हेरिएबल पॉवर ड्राईव्ह असेल. अच्छा, या ठिकाणी आपण जो काही स्पीड आहे तो स्पीड या ठिकाणी काय करतो कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय असेल तर हा रेटेड स्पीड असेल. या ठिकाणी पहिल्या केसमध्ये आपण म्हटलं होतं की या ठिकाणी काय होईल तर टी इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल म्हणजे कॉन्स्टंट टॉर्कचं ऑपरेशन असेल. जर टी या ठिकाणी कॉन्स्टंट असेल तर या केसमध्ये जो काही पी आहे तो पी या ठिकाणचा काय होता तर हा या ठिकाणचा पी व्हेरिएबल होता. पी व्हेरिएबल आहे या केसमध्ये. आता सेकंड केसमध्ये आपण या रेटेड स्पीड पासून काय करूया जो काही पी आहे तो पी इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे असं म्हणूया. म्हणजे ज्यावेळेस आपण पी इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणतोय कॉन्स्टंट पॉवर म्हणतोय त्यावेळेस जो काय टी आहे तो टी काय तर या ठिकाणी व्हेरिएबल आहे. म्हणजे या केसमध्ये जो काही टॉर्क आहे तो टॉर्क असायला पाहिजे तर व्हेरिएबल असायला पाहिजे. म्हणजेच या केसमध्ये जो काही टी झाला तो टी इज इक्वल टू व्हेरिएबल झाला. काय झाला तर व्हेरिएबल झाला. आता जे काही या ठिकाणी आपण स्पीड कंट्रोल करतो याला म्हणतो आपण बिलो रेटेड स्पीड कंट्रोल आणि या ठिकाणी याला आपण म्हणतो अबो रेटेड स्पीड कंट्रोल. म्हणजे रेटेडचे आहे अबो आहे आणि रेटेडचे आहे बिलो आहे. इकडे आला की बिलो रेटेड, इकडे गेला की अबो रेटेड. म्हणजे रेटेड स्पीड पेक्षा काय करतोय आपण कमी स्पीडला काय करतोय मशीनला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. आता टी इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे अशा पद्धतीचं आपण व्हेरिएबल ऑपरेशन या ठिकाणी पाहिलं होतं. कॉन्स्टंट टॉर्क आणि व्हेरिएबल पॉवर ड्राईव्ह नाही हे पॉसिबल कधी होतं तर या ठिकाणी फक्त फ्रिक्वेन्सीला रिड्यूस करून चालेल का तर नाही. जर फ्रिक्वेन्सी या ठिकाणी रिड्यूस करत असेल तर त्या पटीमध्ये आपल्याला काय करावं लागेल जो काय व्होल्टेज आहे त्या व्होल्टेज सुद्धा या ठिकाणी काय करावं लागेल कमी करावं लागेल. फक्त फ्रिक्वेन्सी रिड्यूस केल्यामुळे काय होईल तर जो काय फेनॉमेनॉन आहे ओव्हरफ्लक्सिंगचा त्याच्यामुळेच काय होतं तर डीप सॅच्युरेशन ऑफ द कोर येत आहे. जर कोरचं सॅच्युरेशन झालं तर जो काय पॉवर फॅक्टर तो पॉवर फॅक्टर या ठिकाणी काय होईल कमी होईल. अच्छा, म्हणजे फक्त फ्रिक्वेन्सी कमी केली की आपल्याला सॅच्युरेशनचा प्रॉब्लेम येतोय म्हणून आपण फक्त फ्रिक्वेन्सीला रिड्यूस करू शकत नाहीये. ज्या पटीत आपण फ्रिक्वेन्सी रिड्यूस करतोय त्याच पटीत काय करायचं व्होल्टेज रिड्यूस करायचा जेणेकरून व्ही बाय एफ रेशो काय आला पाहिजे कॉन्स्टंट आला पाहिजे सेम आला पाहिजे. म्हणजे या केसमध्ये जो काय कंट्रोल कोणता होता तर व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह म्हणजे व्हीव्हीएफडी. या केसमध्ये आपण जर फ्रिक्वेन्सीला ठिकाणी वाढवलं तर स्पीड काय होईल अबो रेटेडला काय होईल कंट्रोल होईल. जर फ्रिक्वेन्सी या ठिकाणी वाढवलं तर फ्लक्स या ठिकाणी काय होईल सेटअप होईल. फ्लक्स या ठिकाणी कमी सेटअप होईल. या ठिकाणी ओव्हरफ्लक्सिंगचा फेनॉमेनॉन किंवा सॅच्युरेशनचा प्रॉब्लेम येईल का तर नाही. म्हणजे या केसमधला ऑपरेशन होतं त्याला आपण व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह असं म्हणतो. ज्या केसमध्ये व्ही इज इक्वल टू काय होता कॉन्स्टंट होता. या केसमध्ये कॉन्स्टंट ठेवून चालत होतं का तर नाही. म्हणजे कॉन्स्टंट टॉर्कसाठी जे काय व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह याचा अर्थ व्होल्टेजला पण चेंज केलं पाहिजे आणि फ्रिक्वेन्सीला पण चेंज केलं पाहिजे. पण कॉन्स्टंट पॉवरसाठी आपल्याला फक्त फ्रिक्वेन्सीला चेंज केलं तर या ठिकाणी आपण जे काही ड्राईव्ह आहे ते ड्राईव्ह कॉन्स्टंट पॉवर या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करू शकतो किंवा स्पीड अपवर्ड या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. म्हणजे या ठिकाणी कॉन्स्टंट टॉर्कच्या ठिकाणी ऑपरेशन विचारलेलं आहे. म्हणजे व्होल्टेजला पण कंट्रोल करावं लागेल आणि फ्रिक्वेन्सीला पण कंट्रोल करावं लागेल. म्हणजे बोथ सप्लाय व्होल्टेज अँड सप्लाय फ्रिक्वेन्सी हॅज टू बी रिमेन्स कॉन्स्टंट असं म्हणतोय. म्हणजे ऍक्च्युअली याच्यामध्ये जो काही बीमॅक्स आहे तो बीमॅक्स या ठिकाणी काय पाहिजे डायरेक्ट प्रोपोर्शनल टू व्ही बाय एफ पाहिजे. जर याला रिड्यूस केलं तर याला पण काय करा रिड्यूस करा जेणेकरून जो काय फ्लक्स आहे तो फ्लक्स या ठिकाणी काय राहिला कॉन्स्टंट राहिला. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. सप्लाय व्होल्टेज और फ्रिक्वेन्सी हॅज टू रिमेन कॉन्स्टंट. फक्त दोघांपैकी एक कॉन्स्टंट होऊन चालेल का तर नाही. आपल्याला काय पाहिजे दोन्ही बी या ठिकाणी कॉन्स्टंट पाहिजे जेणेकरून दोघांचा रेशो काय असेल कॉन्स्टंट असेल तरच आपल्याला या ठिकाणी कॉन्स्टंट टॉर्कच्या ठिकाणी ऑपरेशन या ठिकाणी भेटेल कॉन्स्टंट टॉर्कच्या ठिकाणी ड्राईव्ह भेटेल. अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला एक्झामला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट
In a constant V by F induction motor drive the slip at maximum torque. अच्छा या ठिकाणी काय विचारलं बघा इन अ कॉन्स्टंट व्हेरिएबल कॉन्स्टंट V by F इंडक्शन मोटर द स्लिप ॲट मॅक्झिमम टॉर्क. गेट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 2016 ला विचारलेला क्वेश्चन आहे. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सिंक्रोनस स्पीड, remains constant with the respect to the synchronous speed, has an inverse relation with the synchronous speed, has no relation with the synchronous speed. अच्छा क्वेश्चन बघा किती चांगल्या पद्धतीचा फ्रेम केलेला आहे. गेटचा क्वेश्चन आहे. कॉन्स्टंट व्ही बाय एफ रेशो या ठिकाणी विचारला दिलेला इंडक्शन मोटरचा, म्हणजे इंडक्शन मोटर ऑलरेडी काय करते तर कॉन्स्टंट टॉर्क मध्ये ऑपरेट करण्याचा प्रयत्न करते. कोणता तर कॉन्स्टंट टॉर्कच्या मोड मध्ये, कारण व्ही बाय एफ रेशो कसा आहे तर कॉन्स्टंट आहे. स्लिप ॲट द मॅक्झिमम टॉर्क म्हणजे या ठिकाणी काय असेल तर टी मॅक्सची केस असेल. आता मॅक्झिमम टॉर्क ऑकर कधी होईल तर R2 इज इक्वल टू स्लिप टाइम्स ऑफ X2 असेल त्या केसमध्ये. मग मॅक्झिमम टॉर्कच्या केसमध्ये स्लिपची व्हॅल्यू कशी असेल तर मॅक्झिमम असेल विच इज इक्वल टू R2 डिवायडेड बाय X2 असेल. जी काय स्लिप आहे ते स्लिप डिपेंड कोणावरती आहे तर स्लिप ही रोटरच्या रेजिस्टन्स वरती आणि रोटरच्या स्टँडस्टिलच्या रिॲक्टन्स वरती डिपेंड आहे मॅक्झिमम स्लिप. म्हणजे जो काय रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स आपण रोटरच्या सर्किटमध्ये ऍड केला तर मॅक्झिमम टॉर्कची व्हॅल्यू तो चेंज करू शकेल का तर नाही. फक्त तो काय करेल ज्या व्हॅल्यूला मॅक्झिमम टॉर्क ऑकर होतो तर स्लिपची व्हॅल्यू फक्त या ठिकाणी काय करेल चेंज करेल. कारण या केसमध्ये एसएम काय तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R2 आहे. म्हणजे स्लिप करणारा प्रोपोर्शनल आहे रोटरच्या रेजिस्टन्सला, आणि जी काही स्लिप आहे ते स्लिप अगेन इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाला तर रोटर सर्किटच्या स्टँडस्टिलच्या रिॲक्टन्सला. अच्छा या ठिकाणी हा X2 आहे. आता हा X2 कुणामुळे येत असतो तर X2 इज इक्वल टू काय असतं तर 2 पाय इंटू FL असतो. काय असतो 2 पाय इंटू FL. मग जो काय X2 आहे तो X2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणा असेल तर फ्रिक्वेन्सीला प्रोपोर्शनल असेल. कोणाला तर फ्रिक्वेन्सीला. अच्छा जे काय सिंक्रोनस स्पीड असेल सिंक्रोनस स्पीड NS इज इक्वल टू 120 F डिवायडेड बाय P. याच्यावरून आपल्याला काय भेटेल तर विच इज इक्वल टू 120 F डिवायडेड बाय P विच इज इक्वल टू काय भेटेल जो काय सिंक्रोनस स्पीड आहे तो सिंक्रोनस स्पीड या ठिकाणी काय होईल तर डायरेक्ट प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी होईल. काय होईल तर सिंक्रोनस स्पीडला जो काय आहे तो डायरेक्ट प्रोपोर्शनल फ्रिक्वेन्सी होईल. याच्यावरून जो काय X2 आहे तो X2 प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आहे आणि फ्रिक्वेन्सी प्रोपोर्शनल टू कोणाला तर सिंक्रोनस स्पीडला आहे. म्हणजेच जी काही मॅक्झिमम स्लिप आहे मॅक्झिमम स्लिप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 डिवायडेड बाय X2 आहे. हा X2 कोणाला प्रोपोर्शनल तर फ्रिक्वेन्सीला आहे आणि फ्रिक्वेन्सी कोणाला प्रोपोर्शनल आहे तर जो काही NS आहे त्या NS ला आहे. म्हणजे ऍक्च्युली जो काही या ठिकाणची मॅक्झिमम स्लिप आहे ते मॅक्झिमम स्लिप कोणावरती डिपेंड असेल तर अशा पद्धतीच्या सिंक्रोनस स्पीडवरती डिपेंड असेल. पण कसं रिलेशन आहे तर इनव्हर्स रिलेशन आहे. म्हणजेच स्लिप ॲट मॅक्झिमम टॉर्क डायरेक्ट प्रोपोर्शनल टू 1 डिवायडेड बाय NS हा या ठिकाणचा ऑप्शन करेक्ट होऊ शकतो. म्हणजे जी काही स्लिप आहे ती स्लिप या ठिकाणी हॅज इनव्हर्स रिलेशन विथ द सिंक्रोनस स्पीड. ऑप्शन नंबर 3 या केसमध्ये काय असेल बघा. या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. म्हणजे आपल्याला लॉजिकली थिंकिंग करता आली पाहिजे, आपल्याला कन्सेप्च्युअल आपल्या अंडरस्टँडिंग या ठिकाणी पाहिजे. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल सिंक्रोनस स्पीड आहे का तर नाही. त्यानंतर रिमेन्स कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू सिंक्रोनस स्पीड आहे का स्लिप या ठिकाणी कॉन्स्टंट राहते का तर नाही. का कारण रोटरचा रेशन आपण काय करतो चेंज करतोय. रोटरचा रेशन चेंज केला तर स्पीड कंट्रोल होणार आहे. स्पीड कंट्रोल होत आहे म्हणजेच जे काही सिंक्रोनस स्पीड आहे त्या सिंक्रोनस स्पीड सोबत या ठिकाणी कॉन्स्टंट राहते का नाही स्लिप चेंज होणार आहे. इनव्हर्स रिलेशन विथ सिंक्रोनस स्पीड या ठिकाणी बरोबर आहे. हॅज नो रिलेशन विथ सिंक्रोनस स्पीड आहे का याच्यामध्ये रिलेशन आहे, कारण सिंक्रोनस स्पीड आहे म्हणूनच तर या ठिकाणी स्लिप येते. जर सिंक्रोनस स्पीड नसेल तर कोणामधून आपण स्लिप काढणार, फक्त रोटरचा स्पीड घेऊन आपण स्लिप कॅल्क्युलेट करू शकतो का तर नाही. यस अशा पद्धतीचं आपल्याला एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याचं सोल्युशन दिलेलं आहे कशा पद्धतीने काय आहे ते. द मॅक्झिमम टॉर्क ऑफ अ 3-फेज इंडक्शन मोटार अंडर रनिंग कंडिशन इज. आता आपल्याला माहिती पाहिजे जे काय मॅक्झिमम टॉर्क असेल ते मॅक्झिमम टॉर्क T इज इक्वल टू K टाइम्स ऑफ E2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय टॉइस ऑफ X2 या फॉर्ममध्ये असतं. आता याची व्हॅल्यू कशी आहे तर मॅक्झिमम आहे. आता या केसमध्ये K ची व्हॅल्यू काय असते तर 180 डिवायडेड बाय 2 पाय NS असते. हा NS या ठिकाणचा काय आहे तर सिंक्रोनस स्पीड आहे जो की RPM मध्ये आहे. म्हणजे जो काय T मॅक्सिमम असतो तो T मॅक्सिमम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असेल कोणाला एक तर E2 च्या स्क्वेअरला असेल आणि दुसरा असेल 1 डिवायडेड बाय X2 ला. म्हणजे जो काय मॅक्झिमम टॉर्क असतो तो मॅक्झिमम टॉर्क कोणाला प्रोपोर्शनल असतो तर रोटर सर्किटच्या रिॲक्टन्सला कसा असतो 1 डिवायडेड बाय X ना प्रोपोर्शनल असतो. इनव्हर्सली प्रोपोर्शनल सप्लाय व्होल्टेज आहे का नाही. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रोटर रिॲक्टन्स अँड स्टँडस्टिल आहे का हा या ठिकाणचा ऑप्शन काय तर करेक्ट आहे. डायरेक्ट प्रोपोर्शनल टू रोटर रेजिस्टन्स आहे का रेजिस्टन्सवरती काही इम्पॅक्ट नाही आणि नन ऑफ द अबोव या ठिकाणी नसेल. म्हणजे ॲक्च्युली डिपेंड कशावरती असेल तर रोटर सर्किटच्या रिॲक्टन्सवरती असेल तो रेजिस्टन्सवरती डिपेंड नसेल. ऑप्शन नंबर या केसमध्ये कोणता असेल तर सेकंड नंबरचा करेक्ट असेल.
इन अ 3-phase स्लिप रिंग इंडक्शन मोटर इफ द रोटर रेजिस्टन्स इज चेंज्ड. जर आपण स्लिप मशीनचा रोटेशन चेंज करू शकतो का? हो, करू शकतो, कारण याच्यामध्ये 3-phase ची वाइंडिंग आहे, स्टार मध्ये कनेक्टेड आहे. स्लिप रिंगच्या माध्यमातून आपण एक्सटर्नल रिव्हर्स याच्यामध्ये काय करू शकतो? ऍड करू शकतो. येईला विचारलेला क्वेश्चन आहे 2015 ला. द मॅक्झिमम टॉर्क लिमिट चेंजेस होईल का? तर नाही, मॅक्झिमम टॉर्क काय राहील? इंडिपेंडेंट राहील. द स्पीड ॲट विच मॅक्झिमम टॉर्क अकर्स चेंजेस. अच्छा, बरोबर दिसतंय. आयर्न लॉसवरती काय इफेक्ट होईल का? नाही, कारण हे काय असतात तर कॉन्स्टंट असतात. रेजिस्टन्स चेंज होईल का? नाही. द स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट बट द टॉर्क चेंजेस होईल का? तर नाही. स्पीड या ठिकाणी कॉन्स्टंट राहील का? नाही. स्पीड या ठिकाणी काय होईल? चेंज होईल. बट टॉर्क चेंजेस होईल का? तर नाही. जे काही टॉर्क आहे ते टॉर्क या ठिकाणी काय होईल? चेंज होईल. कुठला? स्टार्टिंग टॉर्क या ठिकाणी चेंज होईल. पण मॅक्झिमम टॉर्क होते त्याचा काही इम्पॅक्ट होईल का? नाही. म्हणजे जे काही स्पीड ॲट विच मॅक्झिमम टॉर्क ऑकर या ठिकाणी काय होईल? चेंज होईल. याचा अर्थ मला समजला नाही, थोडं समजावून सांगता का? हो, सांगतो नक्की. का? कारण जो काही रोटर रेजिस्टन्स आहे तो रोटर रेजिस्टन्स आपण काय करतोय तर चेंज करतोय. रोटर रेजिस्टन्स चेंज करतोय याचा अर्थ जी काही एस मॅक्सिमम आहे ते एस मॅक्सिमम इज इक्वल टू R2 डिवाइडेड बाय X2 असते. आता याच्यामध्ये आपण एक्सटर्नल रोटेशन्स ऍड करतोय, म्हणजे एक्स मॅक्सिमम इज इक्वल टू ऍक्च्युअली काय होईल? R2 प्लस R एक्सटर्नल होईल डिवाइडेड बाय X2 होईल. आता ही व्हॅल्यू या ठिकाणी चेंज झाली, कारण जो काय एस मॅक्स आहे तो एस मॅक्स कोणाला प्रपोर्शनल आहे? तर रोटर सर्किटच्या रेजिस्टन्सला प्रपोर्शनल आहे. हा रेजिस्टन्स या ठिकाणी चेंज झाला तर स्लिप या ठिकाणी काय होईल? चेंज होईल. जर स्लिप या ठिकाणी चेंज होईल तर जो काही स्लिप डिपेंडंट आहे तो स्लिप डिपेंडंट कोण आहे? तर रोटरचा जे काही स्पीड आहे ते स्पीड काय तर स्लिप डिपेंडंट आहे. म्हणजे या ठिकाणी स्लिप चेंज होते, म्हणजे स्लिप इज इक्वल टू NS मायनस NR डिवायडेड बाय NS. हा काय तर सिंक्रोनस स्पीडचा या ठिकाणी फॉर्म्युला. अच्छा, म्हणजे स्लिप या ठिकाणी चेंज होते, याची व्हॅल्यू चेंज होते, तर या ठिकाणी जो काय येणार आहे तो येणार सुद्धा काय होईल? या ठिकाणी चेंज होईल. का? कारण आपल्याला माहिती पाहिजे NR इज इक्वल टू 1 मायनस स्लिप टाइम्स ऑफ NS असतो. आता ही स्लिप या ठिकाणी चेंज होते, तर चेंज कोण होईल? हा चेंज होईल. हा चेंज होण्याचं काय कारण आहे का? नाही, कारण हा काय तर सिंक्रोनस स्पीड आहे, which is equal to 120 f divided by pi. फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, पोल कॉन्स्टंट आहे, तर सिंक्रोनस स्पीड काय असेल? कॉन्स्टंट असेल. म्हणजे हा कॉन्स्टंट असेल. चेंज कोण होईल? फक्त तर रोटरचा स्पीड या ठिकाणी चेंज होईल. म्हणजे स्पीड ॲट विच मॅक्झिमम टॉर्क ऑकर्स चेंजेस. ऑप्शन नंबर सेकंड या ठिकाणी काय असेल? करेक्ट असेल. जे काय मॅक्झिमम टॉर्क आहे ते मॅक्झिमम टॉर्क या ठिकाणी काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. अशा परीचं डिस्कशन आपल्याला या ठिकाणी या क्वेश्चनसाठी पाहिजे. नेक्स्ट, फॉर अ स्लिप रिंग इंडक्शन मोटर इफ द रोटर रेजिस्टन्स इज इन्क्रीज्ड. रोटर रेजिस्टन्स इन्क्रीज केल्यामुळे काय होईल? तर स्टार्टिंग टॉर्क अँड इफिशियन्सी डिक्रीज होईल. स्टार्टिंग टॉर्क अँड इफिशियन्सी इन्क्रीज होईल. स्टार्टिंग टॉर्क इन्क्रीजेस बट द इफिशियन्सी डिक्रीजेस. स्टार्टिंग टॉर्क डिक्रीजेस बट द इफिशियन्सी इन्क्रीजेस. आता रोटर रेजिस्टन्स आपण ऍड करतोय, म्हणजे TST इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय तर R2 आहे. जर TST डायरेक्ट प्रोपोर्शनल टू R2 असेल तर या ठिकाणी जो काही स्टार्टिंगच्या केस मधला जो काही टॉर्क आहे तो टॉर्क या ठिकाणी काय होईल? तर इन्क्रीज होईल. अच्छा, स्टार्टिंग टॉर्क इन्क्रीज होतोय, तर व्हॉट अबाउट इफिशियन्सी? आता इफिशियन्सी बद्दल काय इम्पॅक्ट होऊ शकतो? आता रेजिस्टन्स या ठिकाणी आपण वाढवतो, याचा अर्थ त्याच्यामध्ये जे काय होणारे कॉपर लॉसेस आहेत ते कॉपर लॉसेस काय होतील? याच्यामध्ये इन्क्रीज होतील. जर लॉसेस या ठिकाणी इन्क्रीज होत असतील तर जे काही इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी काय होईल? या ठिकाणी डिक्रीज होईल. म्हणजे इफिशियन्सी इज डिक्रीजिंग होईल. म्हणजे स्टार्टिंग टॉर्क या ठिकाणी इन्क्रीज होते, पण इफिशियन्सी काय होते? या ठिकाणी डिक्रीज होते. अगेन जो काही रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स या ठिकाणी ऍड केल्यामुळे दुसरा इम्पॅक्ट काय होतं? तर मोटर या ठिकाणी काय होते? हीट व्हायला चालू करते, त्याच्यामध्ये हिटिंग होते, कारण त्याच्यामध्ये कॉपर लॉस या ठिकाणी काय होतं? वाढते. त्यामुळे काय होतंय? मोटरमध्ये हीट तयार होते. अच्छा, जे काय रोटर रेजिस्टन्स आहे तो रोटर रेजिस्टन्स आपण जास्त वेळेसाठी त्याच्यामध्ये ऍड करू शकतो किंवा जास्त वेळेसाठी त्याच्यामध्ये ठेवू शकतो का? नाही. का? कारण मोटर या ठिकाणी हीट होईल. अगेन रोटर रेजिस्टन्सच्या माध्यमातून आपण वाईड रेंज कंट्रोल ऑफ स्पीड या ठिकाणी ऑप्शन करू शकतो का? तर नाही. वाइड रेंज ऑफ स्पीड कंट्रोल इज नॉट पॉसिबल इन केस ऑफ द रोटर रेजिस्टन्स कंट्रोल. का? कारण मोटर हीट होईल, त्याच्यामध्ये कॉपर लॉसेस जास्त होतील, त्या मशीनची इफिशियन्सी काय होईल? डिक्रीज होईल. हे सगळे काय त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत, म्हणून आपण त्याला वाईड रेंजसाठी या ठिकाणी यूज करू शकत नाही. भलेही आपण त्याचा स्पीड कंट्रोलसाठी या ठिकाणी यूज करू शकतो, पण वाईड स्पीड कंट्रोल या ठिकाणी आपल्याकडे पॉसिबल नाही आहे, कारण ह्याचे ते ड्रॉबॅक आहेत. नेक्स्ट, स्टार्टिंग टॉर्क अँड मॅक्झिमम टॉर्क ऑफ अ 3-phase इंडक्शन मशीन व्हॅरीज ॲज. अगेन क्वेश्चन विचारलेला आहे UPPSC इलेक्ट्रिकल 2019 ला. जे काही स्टार्टिंग टॉर्क आहे आणि मॅक्झिमम टॉर्क आहे. आता स्टार्टिंग टॉर्क TST इज इक्वल टू K इंटू E2 चा स्क्वेअर R2 डिवायडेड बाय R2 चा स्क्वेअर प्लस X2 चा स्क्वेअर प्लस काय या ठिकाणी तर X2 चा स्क्वेअर.
मग या ठिकाणी जो काय टीएसटी आहे तो टीएसटी इज इक्वल टू काय झाला बघा, के ची व्हॅल्यू काय असते तर 180 डिवायडेड बाय 2 पाय एनएस इंटू या ठिकाणी E2 चा स्क्वेअर R2 डिवायडेड बाय R2 चा स्क्वेअर प्लस X2 चा स्क्वेअर. याच्यावरून टीएसटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 डिवायडेड बाय एनएस आहे, म्हणजेच या ठिकाणी काय तर एक फ्रिक्वेन्सी आहे इंटू या ठिकाणी 1 डिवायडेड बाय X2 चा काय तर या ठिकाणचा स्क्वेअर आहे. आता X2 आहे म्हणजे याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आहे, देअरफॉर जो काय टीएसटी आहे तो टीएसटी काय तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इथली एक फ्रिक्वेन्सी आणि इथल्या दोन फ्रिक्वेन्सी काय होईल एफ क्यूब होईल. व्हॉट अबाउट मॅक्झिमम टॉर्क, टी मॅक्सिमम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इथं पण के आहे म्हणजे 1 डिवायडेड बाय एनएस आहे इंटू या ठिकाणी टॉइस ऑफ X2 असतो, म्हणजे या ठिकाणी फक्त एक फ्रिक्वेन्सी असेल X2 चे, म्हणजे इथली एक फ्रिक्वेन्सी आणि इथली एक फ्रिक्वेन्सी जो काय टी मॅक्सिमम आहे तो टी मॅक्सिमम काय तर 1 डिवायडेड बाय एफ चा स्क्वेअर आहे. म्हणजे स्टार्टिंग टॉर्क हे कसं आहे तर क्यूबला फ्रिक्वेन्सीला आहे आणि या ठिकाणी हा स्क्वेअरला आहे. मग स्टार्टिंग टॉर्क क्यूबला आणि जे काही या ठिकाणचं मॅक्झिमम टॉर्क आहे ते मॅक्झिमम टॉर्क सेकंडला. मग स्टार्टिंग टॉर्क या ठिकाणी बघा 1 डिवायडेड बाय F3 आहे अँड मॅक्झिमम टॉर्क 1 डिवायडेड बाय F चा स्क्वेअर आहे. ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये काय असेल, या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिगार्ड्स टू एन इंडक्शन मोटार. इंडक्शन मोटर संबंधी खालील स्टेटमेंटचा विचार करा आणि विच ऑफ द अबोव स्टेटमेंट करेक्ट आहे तर असा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. ESC इलेक्ट्रॉनिक्सला विचारलेला क्वेश्चन आहे 2017ला. मॅक्झिमम टॉर्क इज इंडिपेंडेंट ऑफ द रोटार सर्किट रेजिस्टन्स. अच्छा, मॅक्झिमम टॉर्क बरोबर आहे, इंडिपेंडेंट आहे. स्टार्टिंग टॉर्क इज मॅक्झिमम व्हेन द रोटार रेजिस्टन्स इज इक्वल टू द रोटार रिएक्टन्स. अच्छा, हाही या ठिकाणी बरोबर आहे. टॉर्क इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू द एनी चेंज इन द सप्लाय व्होल्टेज. अच्छा, सप्लाय व्होल्टेजला तर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे व्होल्टेजच्या, हेही बरोबर आहे. या ठिकाणी R2 इज इक्वल टू X2 असतो, या ठिकाणी हेही बरोबर आहे. स्टार्टिंग टॉर्क आपल्याला पाहिजे मॅक्झिमम. मॅक्झिमम टॉर्क इज इंडिपेंडेंट ऑफ द रोटार रेजिस्टन्स आहे, याही ठिकाणी हे बरोबर आहे. फक्त स्लिप कोणाला प्रोपोर्शनल आहे तर R2 या ठिकाणी प्रोपोर्शनल आहे. म्हणजे 1, 2 अँड 3 ऑल या ठिकाणी काय आहे तर करेक्ट आहे. तर ऑप्शन नंबर 4 त्याचा काय असेल तर करेक्ट आन्सर असेल. सगळे या ठिकाणी काय आहेत बरोबर आहेत. In a 3-phase induction motor, the torque under running condition will be maximum when. आता रनिंगच्या केसमध्ये मॅक्झिमम टॉर्क कधी ऑकर होईल तर R2 इज इक्वल टू स्लिप टाइम्स ऑफ X2. स्लिप टाइम्स ऑफ या ठिकाणी काय असेल तर X2 असेल. म्हणजे जो काही R2 आहे तो R2 या ठिकाणी काय व्हायला पाहिजे स्लिप इंटू रिएक्टन्स बरोबर व्हायला पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी रनिंगच्या कंडिशनमध्ये मॅक्झिमम टॉर्क ऑकर होईल. अगेन ESC ला विचारला 2004 ला क्वेश्चन आहे. अच्छा, रोटार रेजिस्टन्स पर फेज इक्वल टू द स्लिप टाइम्स ऑफ द रोटार रिएक्टन्स पर फेज. ऑप्शन नंबर 4 याचा काय असेल करेक्ट असेल. दॅट इज R2 इज इक्वल टू S टाइम्स ऑफ X2 आहे. SM टाइम्स ऑफ X2 म्हणा. या केसमध्ये मॅक्झिमम स्लिप किती आहे तर R2 डिवायडेड बाय X2 आहे, ज्यालाच आपण A असं म्हणतो, जो की कन्फ्युजन होऊ नये म्हणून फक्त म्हणत असतो. नेक्स्ट, the supply voltage to an induction motor is reduced by 10%. By what percentage approximately the maximum torque decreases? अच्छा, या पद्धतीचा क्वेश्चन आपण पाहिलेला आहे, फक्त हा क्वेश्चन वेगळ्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. सप्लाय व्होल्टेज काय करतो रिड्यूस करतोय आपण किती ना तर V इज रिड्यूस्ड बाय 10%. तर टॉर्क किती रिड्यूस होईल अप्रॉक्सिमेटली 90%. त्यालाच आपण अप्रॉक्सिमेटली 20% असं म्हणू शकतो. पण काय होतंय तर रिड्यूस होत आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती रिड्यूस व्हायला तर 20%. या क्वेश्चनचं सोल्युशन कशा पद्धतीने घ्यायचं मी ऑलरेडी अशा पद्धतीचा क्वेश्चन याकडे डिस्कशन केलेला आहे. The effect of increased rotor resistance in an induction motor on torque and speed is that. आता टॉर्क आणि स्पीड वरती काय याचा इम्पॅक्ट होईल या पद्धतीचा आपल्याकडे क्वेश्चन आहे. मॅक्झिमम टॉर्क ऑकर्स ॲट हायर स्पीडला ऑकर होईल का? मॅक्झिमम टॉर्क ऑकर्स ॲट लोअर स्पीडला होईल का? द मॅक्झिमम टॉर्क ऑकर्स ॲट द सेम स्पीडला होईल का की मॅक्झिमम टॉर्क ऑकर्स ॲट अ सिंक्रोनस स्पीड? अच्छा, जो काही टॉर्क आहे तो टॉर्क या ठिकाणी काय राहणार आहे तर टी मॅक्स या ठिकाणी काय राहणार बघा, टी मॅक्स या ठिकाणी कॉन्स्टंटच राहणार आहे. फक्त चेंज काय होईल तर ज्या स्पीडला तो ऑकर होतोय ते स्पीड या ठिकाणी काय होईल फक्त चेंज होईल. आता रोटार रेजिस्टन्स आपण काय करतोय इन्क्रीज करतोय. मॅक्झिमम स्लिपची व्हॅल्यू काय होईल Smax इज इक्वल टू R2 डिवायडेड बाय X2 होईल. रोटार मध्ये काहीतरी आपण ऍड करतोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल काहीतरी एक्सटर्नल याच्यामध्ये काय केला मी ऍड केला, म्हणजे R2 प्लस R एक्सटर्नल झाला. या ठिकाणी स्लिप काय होईल स्लिप या ठिकाणी वाढेल. अच्छा, जर या ठिकाणी स्लिप ही वाढत असेल तर स्लिपच्या करस्पॉन्डिंग कोण असतं तर स्पीड असतं. दॅट इज NR इज इक्वल टू 1 मायनस स्लिप टाइम्स ऑफ NS असतं.
जर ही स्लिप आपण मॅक्झिमम स्लिप आहे असं विचार केला आणि या ठिकाणी स्लिपची व्हॅल्यू जर या ठिकाणी वाढत असेल, स्लिपची व्हॅल्यू काय या ठिकाणी वाढत असेल, जर स्लिपची व्हॅल्यू या ठिकाणी वाढत असेल तर 1 मायनस यस या दोघांमधला डिफरन्स काय होतोय, कमी होतोय. का? कारण 1 मायनस या स्लिपची व्हॅल्यू काय झाली, वाढलेली आहे. दोघांमधला डिफरन्स कमी झाला म्हणजे ऍक्च्युअली जो काय येणार आहे तो येणाऱ्या ठिकाणी काय होतोय तर रिड्यूस होताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. हा तर या ठिकाणी ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. जर दोघांमधला डिफरन्स कमी झाला, हा रिड्यूस झाला, म्हणजे जो काही मॅक्झिमम टॉर्क आहे तो मॅक्झिमम टॉर्कची व्हॅल्यू तर या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, पण ज्या स्पीडला तो अकर होतोय ते स्पीड काय होतं या ठिकाणी रिड्यूस होताना दिसतंय. म्हणजे मॅक्झिमम टॉर्क अकर्स ॲट लोअर स्पीड. कुठं अकर होईल ते तर लोअर स्पीडला या ठिकाणी अकर होईल. म्हणजे ऍक्च्युअली जो काय रेजिस्टन्स कंट्रोल आहे तो रेजिस्टन्स कंट्रोलमध्ये आपण काय करू शकतो तर जे काही स्पीड आहे ते स्पीड या ठिकाणी बिलो रेटेड स्पीड या ठिकाणी आपण कंट्रोल करू शकतो. याही याच्यामधून एक बनणारा क्वेश्चन आहे. ऍक्च्युअली मॅक्झिमम टॉर्क या ठिकाणी कॉन्स्टंट राहिला, बट ज्या स्पीडला ते अकर होईल ते स्पीड या ठिकाणी काय होईल, डिक्रीज होईल. ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर इन दिस केस. When the load and an induction motor is increased from the no load to full load, जर आपण लोड हा या ठिकाणी चेंज केला नो लोड पासून फुल लोड पर्यंत तर काय होईल, बोथ स्लिप अँड पॉवर फॅक्टर डिक्रीजेस, बोथ स्लिप अँड पॉवर फॅक्टर इन्क्रीजेस, स्लिप डिक्रीजेस अँड द पॉवर फॅक्टर इन्क्रीजेस, स्लिप इन्क्रीजेस अँड द पॉवर फॅक्टर डिक्रीजेस. आपल्याला माहिती पाहिजे इंडक्शन मशीनचा जो काय पॉवर फॅक्टर असतो ॲट नो लोड कंडिशन, नो लोड कंडिशन काय असतो या ठिकाणी कमी असतो. जर आपण इंडक्शन मशीनवरती या ठिकाणी लोड जर वाढवत असेल तर जो काय पॉवर फॅक्टर तो पॉवर फॅक्टर या ठिकाणी काय होतो, इम्प्रूव्ह होतो. अगेन जर लोड या ठिकाणी वाढवत असेल तर जी काही स्लिप आहे ती स्लिप सुद्धा काय होते या ठिकाणी इम्प्रूव्ह होते. कारण या दोघांमध्ये रिलेशन आहे. कसा? डायरेक्टली रिलेशन. लोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्लिप. जर लोड वाढवत असेल तर स्लिप काय होते या ठिकाणी वाढते. म्हणजे जर आपण लोड इंडक्शन मशीन वरती वाढवत गेलो तर बोथ स्लिप अँड पॉवर फॅक्टर विल इन्क्रीजेस. ऑप्शन नंबर सेकंड या केस मध्ये काय असल्याचा करेक्ट आन्सर असेल.